नमस्कार महाराष्ट्र, मी आपली लाडकी आरती आपला 3D स्टोरीज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। तर आज मी आले बेळगावात। तर बेळगावात एक म्हणजे मोठं मंदिर आहे, काशी विश्वनाथ बेळगाव रोडचं शंकराचं मंदिर आहे। तर चला आता आपण आतमध्ये जाणारच आहोत। त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्कीच करा। मग चला जाऊया आत। हा मोठा गेट आहे इकडचा, खूपच मस्त। तर चला जाऊया आपण आत। सर्वात आधी आपण चप्पल काढूया। ओम नमः शिवाय। श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान बेळगाव इथे आलो आपण। खूपच छान असं मंदिर आहे आणि समोरच शंकराची मूर्ती आहे बघा। श्री काळभैरव मंदिर। तर ही परशुरामाची मूर्ती आहे आणि त्याच बाजूला हवनकुंड सुद्धा आहे बघा। खूपच भारी वाटते आणि दिसायला खूपच सुंदर मूर्ती बनवली आहे मूर्तिकाराने। त्यानंतर हे दुसरं मंदिर आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तांचं मंदिर आहे। खूपच सुंदर। त्याचबरोबर हा गाभारा आणि ही गणपतीची मूर्ती। इथून आपण बाहेर आल्याबरोबर इथे असे छोटे छोटे मंदिर लागतात आणि समोर शंकराचं मंदिर आपण आतमध्ये जाणारच आहोत। खूपच छान आहे बघा, वरती राजवाडा टाईप आहे आणि हा कार्तिक स्वामीचं मंदिर आता सध्या तरी बंद आहे, पण खूपच सुंदर बनवलं आहे बघा। आणि त्याचबरोबर अष्टकुल नाग देवता। नागदेवताचे दर्शन झालेत। आता इथे लागते तुळस, तर तुळसची आपण पाया पडून घेऊया। आणि त्याच्यानंतर श्री हरी विष्णू मंदिर आहे। खूपच सुंदर मूर्ती। सर्व छोटे मोठे मंदिराचं दर्शन झालं। आता आपण चाललोय गाभाऱ्यात। एंट्रन्स बघा, खूपच छान असा राजवाडा टाईप आहे आणि त्याचबरोबर इथे अभिषेक पावती सुद्धा भेटते जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल। श्री क्षेत्र काशी येथे कपिलेश्वर देवस्थान मंदिर। पुरुषांसाठी वेगळी लाईन आहे आणि त्याचबरोबर महिलांसाठी वेगळी लाईन आहे। चाललं गाभाऱ्यात।
खूप सुंदर असा गाभारा आहे. हे मंदिर दक्षिण काशीच्या नावाने ओळखलं जातं. ओम नमः शिवाय. तर खूप सुंदर असं मंदिर आहे. नक्की बेळगावला आलात तर व्हिजिट करा. खूप तुम्हाला शांत वाटेल आणि मंदिराचा गाभा खूपच भारी आहे. बघताच मन प्रसन्न होतं आणि शांतता एवढी आहे, खूपच भारी. तर चला बाजूला जाऊया आपण. तिथे सुद्धा भरपूर गोष्टी बघण्यासारखं तिथे बघूया. तिथून शनी मंदिर आहे. लोकांना आतमध्ये आपलं नाही, आपण बाहेरूनच पाहिजे. भरपूर अशा देवतांची मूर्ती आहे आतमध्ये. भरपूर असं जुनं कोरीवकाम केलेलं आहे. दिसायला खूपच सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. तर नक्की व्हिजिट करा आलात तर. त्याचबरोबर आता इथे जाणार आहोत आपण. खूपच सुंदर बनवलं. गंगा अवतरण म्हणजे गंगेचं उगमस्थान कसं झालं ते त्याची माहिती दिली आणि तेच रूप धारण केलं असं दाखवलं शंकराच्या. तर हे ऋषी मुनीचा दत्ताचा अवतार आहे. पुढे आल्यावर आत्मलिंग दाखवलं. संपूर्ण माहिती दिली आहे. त्रिपुरा सुरुवात तो कसा झाला त्याची माहिती आहे आणि त्याचा समुद्र मंथन कसा झाला. तुम्ही कथा पुराण वाचलंच असेल तर तुम्हाला माहितीच असेल. तर त्याचा एक चित्रण केलंय, वर्णन केलंय, त्याच्याबरोबर माहिती सुद्धा दिली आहे. रावण गर्वहरण. तर ह्याचं काय इकडचं हे आहे ते सांग जरा. रावण पहिल्यांदा जातो कैलास पर्वतावर. कैलास पर्वताचं पूर्ण चित्र रावण पहिल्यांदा जातो तो पाया पडायला कैलास पर्वतावर. त्यांना एवढा गर्व असतो की तो कधी वाकत नसतो. रावण कधी वाकत नाही. त्याला त्याला वरदान दिलं होतं शंकराने. तो कधी वाकत आणि तो पाया पडायचा म्हणून त्यांनी पूर्ण कैलास पर्वत डोक्यावर उचललं. तेव्हा ते चित्रकरण असं केलंय. खूपच चांगलं बोललं असतात का. सती अनुसया. सतीमाता. त्याची माहिती पूर्ण इथे दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता.
वा किती सुंदर असा चित्रीकरण केलंय. हे बघा लाईनीत माहिती सुद्धा आहे. खूपच सुंदर आहे बघण्यासारखं. शिवाय छान असं कोरी काम केलंय. हे बघा डमरू आहे. संध्याकाळी आरती होते तेव्हा हे वाजतं. सर्वात मोठा होमकुंड आहे बघा. अजून जळतोय तो. कसं लगा तुझे? कसं वाटलं दर्शन करून? खूप छान असे दर्शन झाले आणि काशी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते ही जागा. तर खूपच भारी वाटलं इकडचं दर्शन घेऊन. मन प्रसन्न झालं. म्हणजे तुम्ही कधी नक्की आलात बेळगावला तर नक्की विजिट करा. आणि खूपच आहे बघा. पाठी राजवाडा टाईप आहे आणि बोलतात मन प्रसन्न होईल अशी जागा आहे. तर नक्की विजिट करा. आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.